मंडळी, आपल्या संमेलनाचा हेतू हा मराठी संस्कृती जी ऑस्ट्रेलियन मातीत रुजते त्याचं कौतुक करण्याचं आहे. या दोन्ही संस्कृतींचं संवर्धन करणं हा आपला हेतू आहे. आणि अर्थात आपल्या मराठी संस्कारांमध्ये मराठी क्रीडा प्रकार हाही एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आता कबड्डीसारखा खेळ जो आहे त्याला प्रतिष्ठा मिळायला लागली आहे. कबड्डीच्या ज्या मोठ्या मॅचेस होतात, कबड्डी प्रो वगैरे, त्याच्याद्वारे त्याला मोठं नाव मिळायला लागलेलं आहे. पण मलखांब, खो खो यासारखे अस्सल मराठी क्रीडा प्रकार हे तसे अजून फोफावत नाही आहेत. पण आपण भारतात असताना खो खोसारखा प्रकार तर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. म्हणजे आपण नेहमीच बघतो. कारण एखाद्या शांतपणे बसलेल्या खेळाडूला जाऊन खो देणं, त्याच्या कामात खो घालणं किंवा विरोधी गटाच्या नेत्याला खुंटावर पकडून टिपणं असले खेळ आपले राजकारणी नेहमी करत असतात. पण त्या राजकारण्यांचं सोडा, आपल्या मराठी माणसासाठी मलखांब आणि खो खो हे कबड्डी इतकेच जवळचे खेळ आहेत. आणि सांगायला मला अतिशय आनंद होतो की आता खो खो हा खेळ हा ऑस्ट्रेलियन मातीमध्ये देखील रुजतो आहे. आत्ताच भारतामध्ये खो खोच्या वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन संघामार्फत 5 मराठी खेळाडू होते. तर आज आपल्याबरोबर त्याच्यातले 2 खेळाडू संवाद साधणार आहेत. तर मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो. राज सुरा आणि तेजस जगताप. सर्वप्रथम तुम्हा दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन की ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या की जो अतिशय स्पोर्ट्स फोकस्ड देश आहे, त्या देशाच्या संघाकडून तुम्ही जागतिक लेव्हलवर प्रतिनिधित्व केलं आणि भारतामध्ये जाऊन दोन्ही देशांचं नाव उज्ज्वल केलं. त्याच्याबद्दल दोघांचं मनःपूर्वक अभिनंदन. थँक्यू. तर राज, मला वाटतं तुमची इथली जी संस्था आहे खो खो ऑस्ट्रेलिया, तर खो खो वर्ल्ड कप ज्या वेळेला जाहीर झाला त्यावेळेला त्या संस्थेची स्थापना झाली असं मी ऐकलं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. येस. हां. तर म्हणजे पहिल्यांदा वर्ल्ड कप अनाऊन्स झाला आणि नंतर ही संस्था स्थापन झाली की आपल्याला तिथे भाग घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या हातात तयारीसाठी खूप कमी वेळ असेल. तर हे सगळं जुगाड तुम्ही कसं साधलं? म्हणजे एवढ्या कमी वेळेमध्ये ही संस्था स्थापन करणं आणि भाग घेणं. मुख्य म्हणजे भारताने हे वर्ल्ड कपचं आमंत्रण पाठवलं, त्याच्यामागची थोडी बॅकग्राऊंड देतो. 2032ची ऑलिम्पिक आपल्या इथं ब्रिस्बेनमध्ये होणार आहे आणि 2036च्या ऑलिम्पिकसाठी इंडियन ऑलिम्पिक कमिटी प्रयत्न करते आहे भारतामध्ये ऑलिम्पिक होण्यासाठी. आणि जी होस्ट कंट्री असते ते एक नवीन खेळ त्या ऑलिम्पिकमध्ये इंट्रोड्यूस करू शकतात त्यांच्या देशात जेव्हा ऑलिम्पिक असते तेव्हा. तर इंडियन गव्हर्नमेंटचं आणि खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचा असा स्वप्न आहे की खो खो 2036 ऑलिम्पिकमध्ये इंट्रोड्यूस करायचं आणि त्यासाठी ते आत्तापासून तयारी करत आहेत. तर हा वर्ल्ड कप त्यासाठी त्यांनी चालू केलेला आहे आणि दर 2 वर्षांनी आता वर्ल्ड कप होणार आहे खो खोचा. पुढचा वर्ल्ड कप आहे इंग्लंडमध्ये. तर ते जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा ॲक्च्युली इंडियन ऑलिम्पिक कमिटीमधले काही लोक ऑस्ट्रेलियामध्ये आले होते बिकॉज ऑस्ट्रेलियन वॉज ऑल्सो टेकिंग इनिशिएटिव्ह फॉर 2032 ऑलिम्पिक्स. तेव्हा फॉरेन ट्रेड्समधल्या लोकांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑस्ट्रेलियाची टीम का पाठवत नाही वर्ल्ड कपला. तर इथून त्याची सुरुवात झाली. तर फॉरेन ट्रेडमधल्या लोकांनी फ्लायर्स डिस्ट्रीब्यूट केले ऑस्ट्रेलियामध्ये की खो खो प्लेयर्स पाहिजेत आणि त्यातनं आम्हाला सगळ्यांना ते फ्लायर्स मिळाले आणि आम्ही एनरोल केलं. आणि जेव्हा टीम पाठवायची वेळ आली तेव्हा असोसिएशन नव्हती बेसिकली, कारण की इन्शुरन्स पाहिजे, फेडरेशन ऑफ खो खो ऑस्ट्रेलिया पाहिजे. तर त्यासाठी आम्हाला खूप गडबडीने आम्ही असोसिएशन फॉर्म केली. त्यासाठी ॲक्च्युली मराठी लोकांचीच आम्हाला मदत झाली. सो मंदार मराठेंनी खूप मदत केली की असोसिएशन कशी फॉर्म करायची, कुठली कॉन्स्टिट्यूशन वापरायची. इवन बँक अकाउंट ओपन करायला वर्षा टेंबे कमिटीवर आली की 2 सिग्नेटरीज लागतात वगैरे. अशा तऱ्हेने आम्ही ती असोसिएशन फॉर्म केली. ओके. तू मूळचा पुण्याचा का? अगदी. ओके. कारण जनरली पुण्याचे लोक त्यांच्या आयुष्यात आपण एकतरी संस्था स्थापन करायची असा त्यांचा गोल असतो.
आणि मला वाटतं तुझा तो गोल पूर्ण झालेला आहे. आणि अजून भांडण केलं नाही आहे, ते नंतर होईल. आणि आपलं महत्त्वाचा पुढचा टार्गेट हा 2036ची ऑलिम्पिक स्पर्धा हा असणार आहे. तो खूपच लांबचा आहे, पण इमिजिएट गोल आहे की खो खो कसा वाढवायचा ऑस्ट्रेलियामध्ये, ते एक. अर्थातच. आणि 2 वर्षांनी वर्ल्ड कप होणार आहे ते. वा वा. तुमच्या या पुढच्या म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोलसाठी आत्ता हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळे मराठी बांधव, शिवाय चहा आणि कच्ची दाबेली खात असलेले उरलेले बांधव यांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. तर खो खो आपल्यापैकी काही लोकांनी खेळला असेल. हा अक्षरशः मातीतला खेळ आहे. आणि इथे थोडा फरक मला असा जाणवतो की खो खोमध्ये म्हणजे तुम्ही लोक त्याच्यात तज्ज्ञ आहात, मी फारसा त्याच्यात जाणकार नाही आहे, पण एखाद्या खेळाडूला खो दिल्यानंतर तो जे एक स्प्रिंटनी उठतो त्याला मातीची रिॲक्शन आवश्यक असते. आणि या इथे आपण क्रीडांगणावर गेलो तर माती खूप कमी आहे, सगळं लॉन आहे. याचा अर्थ तुम्हाला सुरुवातीला योग्य ग्राउंड्स मिळाली नाहीत असं माझा अंदाज आहे. तर काय झालं, म्हणजे कसं ते मॅनेज केलं? जेव्हा आम्ही खेळ चालू केला, इथे प्रॅक्टिस करायला चालू केली, ऑफकोर्स ऑस्ट्रेलियामध्ये खो खोचं ग्राउंड नाही आहे, तर आम्ही रग्बीचं एक पोल म्हणून खो खोचा पोल म्हणून वापरायचो. आणि दुसरीकडे ट्रॅफिक बोलार्स प्लास्टिकचे ते ठेवून आम्ही प्रॅक्टिस केली. आणि मुख्य म्हणजे खो खोच्या टीममध्ये ऑस्ट्रेलियाच्या फक्त इंडियन्स नव्हते, मोर दॅन 50% नॉन इंडियन प्लेयर्स होते की ज्यांनी 4 महिन्यापूर्वी त्यांना खो हा शब्द पण माहिती नव्हता टुर्नामेंटच्या आधी. पण दे वेअर ऑल स्पोर्ट्समन, म्हणजे सॉकर खेळणारे होते, मॅरेथॉन पळणारे होते किंवा बास्केटबॉल खेळणारे होते. आणि त्यांनी खूप उत्कृष्ट खो खो शिकले ते 4 महिन्यामध्ये. त्यामुळे बरेच जणांनी खो खोचं ग्राउंड कसं असतं हे ॲक्च्युली दिल्लीमध्ये गेल्यावर बघितलं की 2 पोल्स कसे असतात किंवा ग्राउंड कसं असतं. आणि आता खो खोमध्ये पण खूप फरक झाला आहे. पूर्वी मातीवर खेळायचे, पण आता ते इनडोअर सिंथेटिक मॅटवर खो खो खेळतात विथ शूज. हे सगळंच नवीन होतं आम्हाला. सेफ्टीच्या दृष्टीने मला वाटतं सिंथेटिकवर खेळणं जास्त थोडं सोयीचं होत असेल. सेफ्टी त्या प्रोज अँड कॉन्स. दुसरं होतं आर्टिफिशियल कोर्टवर की तुमचा पाय इझिली घसरत नाही, कधी कधी पाय लॉक होऊ शकतो खो खो खेळताना. मग त्यामुळे लोकांना इंजुरीज पण बऱ्याच होऊ शकतात. कारण आमच्या लहानपणी कबड्डी खो खो खेळून आलो, हे गुडघे बघून आम्हाला कळायचं की सगळे जखमा झालेले आहेत तिथे. तर दॅट्स अ रिअली इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन की जिथे एका खेळाचं ग्राउंडही नाही, इन्फ्रास्ट्रक्चरही नाही, अशा ठिकाणी निम्मे भारतीय आणि निम्मे भारतीय बॅकग्राऊंड नसलेले खेळाडू अशा लोकांना घेऊन तुम्ही हा संघ उभा केलात. म्हणजे मला वाटतं त्या उरलेल्या खेळाडूंना खो म्हणणं याचं पण ट्रेनिंग द्यावं लागलं असेल. अगदी. त्यांना खो हा शब्दच पहिल्यांदा कळायला वेळ लागला, आपण असं का करतोय. नाही, खूपच कमाल प्रकार आहे. तेजस, तू मग या संघाकडून भारतात जाऊन ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं. तू जन्माला भारतात, नंतर ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झालास, परत एक ऑस्ट्रेलियाचा भारतीय वंशाचा प्रतिनिधी म्हणून परत भारतात गेलास. खूपच कॉम्प्लिकेटेड डिस्क्रिप्शन आहे तुझं हे. तर तू भारतात खेळला होतास का खो खो कधी? नाही. मी आर्ट ऑफ लिव्हिंग शाळेत जायचो भारतात. मातीतले खेळ खेळत पण कधी खो खो खेळलो नव्हतो. आणि खो खोची ओळख हे ऑस्ट्रेलियामध्येच झाली, सिडनीमध्ये. तर हिंदू स्वयंसेवक संघ जे आहे ते एक वार्षिक खो खो प्रतियोगिता घेतं, ज्याला आम्ही खेल प्रतियोगिता म्हणतो. आणि दरवर्षी ते खो खो खेळायचे. आणि जसे आम्ही मोठे झालो, आमची टीम बनली आणि आम्ही खेळायला लागलो. तर गेल्या 2-3 वर्ष वाढत चाललेलं आहे. आणि मागच्या वर्षी 25 टीम, म्हणजे 25 वेगळे शाखा आणि 400 संख्या असलेली आमची खो खो प्रतियोगिता झाली. क्या बात आहे. म्हणजे तसं म्हटलं तर ऑस्ट्रेलियन मातीमध्ये खो खो तुरळक ऑलरेडी रुजलेलं आहे. आता तुम्ही फक्त त्याला खतपाणी घालून त्याचं वृक्ष करायचं आहे. बरोबर. आणि खो खो इथं खेळणं असलं तरी भारतीय रूट्स किंवा संस्कार जे आपण म्हणतो ते अजूनही प्रेझेंट आहेत. म्हणजे जे कोण खेळाडू होते जे आमच्या खेल प्रतियोगितात खेळतात, त्यांचे टीम पण भारतीय हिरोज आपण म्हणतो त्याच नावाखाली येतात. म्हणजे आमची जी टीम होती, जी विजयता होती मागच्या प्रतियोगितेत, ती छत्रपती शिवाजी शाखाखाली शेर शिवाजी अशी टीम आम्ही जिंकलो होतो, फर्स्ट प्लेसमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे तुमच्या आपण स्थानिक जे खेळतो त्याच्यावर झालं, पण एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून भारतात गेल्यानंतर
तुझा काय अनुभव होता? कारण तुम्ही इथे शाळेत शिकता त्यावेळेला तुमचं एक वेगळं स्पोर्ट्स कल्चर, ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स कल्चर तुम्हाला अनुभवायला मिळतं. एक इंटरनॅशनल प्लेअर म्हणून तिथे गेल्यानंतर तुझा काय स्पर्धेचा अनुभव होता? विचित्र होतं, बट नॉट इन द वे युअर एक्सपेक्टिंग. आम्ही जेव्हा परत गेलो, आम्ही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असलो तरी लोकांना कळालं होतं की आम्ही भारतातनंच आहोत. जे आम्ही मराठी बोलायचो, हिंदी बोलायचो, त्याच्यावरनं त्यांना ओळख आली होती की हां, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही मराठी आहोत, आम्ही शिकलेलो आहे, बोलतो, सगळं नॉर्मल होतं. आणि ते जाणवलं की एक डिफरंट आय गेस अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे भारतातली जे मराठी प्लेअर होते आपले पुण्याचे, मुंबईचे, म्हणजे प्रतीक वायकर कॅप्टन भारतांचा, सुयश गरगट्टे, अनिकेत पोटे, हे सगळ्यांना एक बोलण्याचा अंदाज वेगळं होतं. बिकॉज आम्ही मराठी होतो, आम्ही भारतीय होतो, त्यांना ते कनेक्शन बिल्ड करता आलं. आणि एक गर्व होता, कारण मी स्वतः 4 वर्ष तरी काढलेली आहेत भारतात. आणि आपण जे मूवीज बघतो, स्पोर्ट्सबद्दल ऐकतो, खेळाबद्दल ऐकतो, त्यांना बघून वाटतं की आपल्याला पण तिरंगासाठी वी वॉन्ट टू रेप्रेझेंट समथिंग, वी वॉन्ट टू रेप्रेझेंट भारत. वाईल रेप्रेझेंटिंग ऑस्ट्रेलिया इज समथिंग ॲज ग्रेट. आणि बिईंग फ्रॉम अ भारतीय ऑरिजिन आणि त्यातनं मग खो खोमध्ये रेप्रेझेंट करणं, ह्याच्यामध्ये एक वेगळं गर्व आलं की काहीतरी करू शकलो, ज्याच्यातनं ही ओळख आली की भारतात असे खेळाडू आहेत, जरी ते भारतात राहत नसले तरी. नाही, ही मला वाटतं निश्चितच तुझ्यासाठी एक खूप मोठी भावनिक इमोशनल गोष्ट असणार आहे की 2 वेगळ्या देशांमध्ये एक सांस्कृतिक पूल तुम्ही तरुण मुलं बांधता आहात. मनःपूर्वक अभिनंदन. राज, ऑर्गनायझेशन म्हणून या गोष्टीकडे विचार करताना तुम्ही ज्यावेळेला भारतात गेलात त्यावेळेला तिथली एकूण यंत्रणा, आता दुर्दैवाने आपण काही वेळा सरकारी यंत्रणा म्हणतो की त्या यंत्रणेच्या शेवटी ना असतो, तो ना म्हणता येतो. बहुतेक ठिकाणी तिथे ना ना एवढंच ऐकू येतं, पॉझिटिव्ह काही ऐकू येत नाही. यावेळेचा अनुभव काय होता? एक तर मी खूप पूर्वी खो खो खेळलो होतो, म्हणजे 35 वर्षापूर्वी, आणि अगदी महाराष्ट्रासाठी खेळलो, भारताच्या टीममध्ये पण तेव्हा सिलेक्ट झालो होतो. पण तेव्हा खो खोमध्ये अजिबात पैसा नव्हता. म्हणजे मला आठवतं की तेव्हा आम्ही शाळेत राहायचो, इवन कुठल्या टुर्नामेंट्सला गेलो तर. आता मी 35 वर्षांनी जेव्हा पुन्हा भारतामध्ये गेलो खेळायला, कम्प्लिटली चेंज झालेले. आमची सोय 5 स्टार हॉटेलमध्ये केली होती. आय वॉज सो सरप्राईज की मला कधी खो खोला असे दिवस येतील असं वाटलं नव्हतं. आणि ह्याच्यात गव्हर्नमेंटचा एवढा पाठिंबा आहे की भारतीय गव्हर्नमेंटनी ह्या टुर्नामेंटसाठी $10 मिलियन खर्च केले होते. तर त्यांनी सगळ्या देशातल्या प्लेयर्सचा येण्याचा खर्च, तिथलं 5 स्टारमधलं राहणं, सगळं फूड तिथलं, लोकल बसेस, लोकल साईट सीइंग, एव्हरीथिंग इंडियन गव्हर्नमेंट प्रोव्हायडेड. आणि ॲक्च्युली व्हेन्यूमधली जी सोय होती, इट वॉज नथिंग लेस दॅन ॲज इफ इट वॉज ऑलिम्पिक्स. एवढी चांगली त्यांनी सोय केलेली होती. म्हणजे कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती. आणि फक्त आम्हालाच नाही तर इवन जर्मनीची टीम होती, UK ची टीम होती, US ची टीम होती, ते वेर ऑल सरप्राईज की ही टुर्नामेंट एवढी मस्त ऑर्गनाईज केली होती. ओके, म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचे इंडियन काय आपण भारतीय आदरातिथ्याचा सगळा पाहुणचार तुम्ही झकास घेऊन आलेला. अगदी अगदी. आणि प्रोफेशनलिझम एज वेल. एक्सलंट एक्सलंट. ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे की आपली जन्मभूमी जी आहे ती आपल्या कर्मभूमीच्या पातळीवर खेळाबद्दल प्रेम निर्माण करते. सो त्या सगळ्या संयोजकांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. श्रोते हो, ज्या वेळेला हा आपला संस्थेचा घाट राजने घातला, राज आणि बाकी मंडळी जी होती त्यांनी, निश्चितच इतक्या मोठ्या कुठल्याही कार्यक्रमासाठी काही आर्थिक पाठबळ लागतं, इनिशियल इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणता येईल, अशा काही गोष्टी लागतात. आणि ह्या कामासाठी आपल्या समाजातली काही माणसं अतिशय मोकळेपणाने मदत करायला पुढे आली. तर मला त्याच्यातल्या 2 लोकांना इथे बोलवायचं आहे की जे ऑस्ट्रेलियन खो खो फेडरेशनच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. मी स्टेजवर येण्यासाठी विनंती करतो निलिमा जगताप आणि आनंद पानसरे यांना. नमस्कार निलिमा. नमस्कार आनंद. नमस्कार. तुम्ही संस्थेच्या मागे खंबीरपणे आर्थिक मदतीसाठी उभे राहिलात, एक समाजाचा घटक म्हणून उभे राहिलात, त्याच्याबद्दल तुम्हाला दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद. निलिमा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू नुसतीच एक सपोर्टर म्हणून नव्हतीस, तर भारतामध्ये ॲक्च्युली सामने बघायला निलिमा गेली होती
आणि तिचा मुलगा तेजसचा धाकटा भाऊ मंगेश जगताप याला 4 वेळा वेगवेगळ्या मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे, बरोबर आहे? आणि खो खो वर्ल्ड कपच्या अख्ख्या इतिहासामध्ये असा पुरस्कार मिळालेला तो एकमेव खेळाडू आहे. थँक्यू सो मच. तर एक आई म्हणून त्या समारंभामध्ये आपल्या मुलाला असा जागतिक विक्रम करताना बघताना तुला काय वाटलं? फारच अवघड प्रश्न आहे खरं, कारण त्यावेळेस माझ्या दोन्ही मुलांना, म्हणजे मी दोघांनाही इथे त्याचा श्रेय देईन, कारण दोघंही इतक्या उत्कृष्टपणे ते खेळ खेळलाय तो खो खो. इट्स हार्ड फॉर मी टू एक्सप्रेस की म्हणजे एस्पेशली मंगेश म्हणाल तर खूप आजारी पडला होता तो जस्ट खेळायच्या अगोदर, म्हणजे हा खेळ सुरू व्हायच्या अगोदर त्याच्या पोटात दुखत होतं, पण तरीसुद्धा त्याने हिंमत नाही हारली. तो शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं एकच ध्येय होतं की आपल्या टीमला जिंकवायचं, काही झालं तरी आपली टीम जिंकली पाहिजे. आणि ह्याच ध्येयानं त्याने सगळे 4ही खेळ खेळला तो. आणि इट्स हार्ड, म्हणजे मी एवढंच म्हणेन की आय एम ब्लेस्ड की मला एवढे चांगले 2 मुलं, मला आय एम ब्लेस्ड टू बी अ मदर ऑफ दीज 2 ब्युटिफुल किड्स. इट्स व्हेरी हार्ड टू एक्सप्रेस. मला वाटतं आपल्या हॉलमध्ये बसलेल्या अनेक माता आहेत, त्या इमॅजिन करू शकत असतील की आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नजरेसमोर मिळतोय आणि तुझ्या भावना ते नक्कीच समजून घेतील. मला तेजसला अजून एक ओके, तुला काही वेगळं सांगायचं आहे खास? हां, प्लीज गो अहेड. एक नोटेबल गोष्ट अशी आहे की उमेश काकांनी बरोबर बोललं, मंगेशला 4 पुरस्कार भेटले, पण गंमत अशी की आम्ही 4च गेम खेळलो आहे. सो 4ही गेममध्ये ऑस्ट्रेलियाचा एकमेव प्लेअर होता ज्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड भेटलेला आहे. फॉर रेकॉर्ड 100% अवॉर्ड रेट होतं आणि प्रत्येक गेममध्ये त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं होतं. सो समथिंग टू बी नोटेड. ॲब्सोल्युटली अमेझिंग, ॲब्सोल्युटली. आता मायक्रोफोन तुझ्याकडे आलेलाच आहे, तर तुला एक प्रश्न की खो खो खेळायला सुरुवात केलीस तू, किती महिने तू साधारणपणे याच्यासाठी सराव केलास? गंमत म्हणून 1 वर्ष. सिरियस 6 तू महिने. गंमत म्हणून 1001 गोष्टी करत असतोस, मला माहिती आहे, कारण हा अतिशय वर्सटाईल मुलगा आहे. पण खो खो सिरियसली खेळायला सुरुवात केल्यानंतर किती दिवस प्रॅक्टिस केलीस? सुरुवात ॲक्च्युली वर्ल्ड कपची जी स्पर्धा होती, हे न्यूज आला आम्हाला जुलै-ऑगस्टमध्ये मागच्या वर्षी, सो 2024मध्ये. आणि खेळायचं तर होतं मला, पण इथं सगळं असताना इथं येणं खूप गरजेचं होतं. आणि त्या 4 ते 6 महिन्यामध्ये वर्ल्ड कप येऊपर्यंत खूप ट्रेनिंग करायला लागलं. ऑब्व्हियसली राज सर आणि मग अजून कोचेस होते, सुखदा ताई, हे सगळे कोचेस असून आम्हाला ट्रेनिंगसाठी वी हॅड वर्ल्ड कप लेवल प्लेयर्स विथ अस. आणि मग घरी पण खाणं सांभाळणं, झोप सांभाळणं, हे सगळं, तर ते एफर्ट वर्ल्ड कप लेवलचंच असायला लागलं होतं. आणि 6 महिन्यामध्ये जसं गेम इम्प्रूव्ह झाला तसं एक इंटरेस्टिंग गोष्ट असं होती की टू गेट इन शेप, म्हणजे खेळता येणं म्हणून 3 महिन्यात आईसोबत काम करून मी 20 किलो कमी केले, असं झालं होतं. त्यातल्या त्यात राज सरांखाली दररोज ऑलमोस्ट 5 किलोमीटर पळणं व्हायचं 6 दिवस आठवड्यातले. आणि 1 महिना अगोदर वर्ल्ड कपच्या मी आणि मंगेश गेलो होतो भारतात फॅमिलीला भेटायला. आणि त्यात 1 महिना आम्ही अर्धवेळ ग्रामीण सोलापूरमध्ये एक टीम होती ज्याच्यात महाराष्ट्र लेवल बॉईज खेळायचे. आणि मग पुण्यात येऊन महाराष्ट्र लेवल गर्ल्सच्या टीमसोबत पण आम्ही ट्रेन केलं. आणि त्यात दिवसातनं 2 तास ट्रेनिंग व्हायचं. टू पुट इन टू पर्स्पेक्टिव्ह, सकाळी 6:30ला चालू व्हायचं, 5ला उठायचं, 6-6:30पर्यंत ग्राउंडला पोचायचं, 8:30-9ला संपवायचं ट्रेनिंग, रेस्ट करायचं, संध्याकाळी परत 6ला जायचं, 8:30-9ला संपवून जेवायचं, 11ला झोपायचं. हे आम्ही अराऊंड 25 दिवस केलेलं एकत्र. ते होऊन मग ते ट्रेनिंग करून खो खो आम्हाला काहीतरी दाखवता आलं वर्ल्ड कपमध्ये. ग्रेट ग्रेट ग्रेट. माझा प्रश्नामागचा हेतू असा होता की एक फक्त गेम म्हणून नाही तर फिजिकल फिटनेस म्हणून आपले भारतीय खेळ किती उच्च स्तराचे आहेत.
आणि त्याचा मुलांना आयुष्यभर फायदा होईल. कारण मला वाटतं आय एम शुअर की हे गमावलेले 20 परत कधीच येऊ नयेत याची तुझी तजवीज झालेली आहे. त्यामुळे यू विल बी हॅव्हिंग दॅट फिटनेस विथ यू ऑल द टाईम. बरोबर? एक गंमत, आता आम्ही पुण्यातले आहोत आणि जे पुण्यात राहतात तुम्हाला सुजाता मस्तानी तर नक्कीच माहिती असेल. आता त्या 1 महिन्यामध्ये भारतात आम्ही जेव्हाही भारतात जातो तेव्हा मंगेश आणि माझ्याकडनं मस्तानी राहत नाही. आम्ही एव्हरी टाईम पूर्ण ट्रिपमध्ये 10 ते 12 वेळा तरी आम्ही व्हिजिट करतो. ही अशी ट्रिप होती की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल भारतात गेलो की आपलं वजन वाढतं. दोघांचेही वजन कमी झाले आणि मस्तानीला हात लावलं नाही आम्ही. पूर्ण वर्ल्ड कपच्या ट्रिपमध्ये एकदाही आम्ही मस्तानीला हात लावलं नाही. म्हणजे काही म्हणा, खो खोच्या तुमच्या टीमला मस्तानीवाले स्पॉन्सरशिप देणार नाहीत. आनंद, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. सर्वप्रथम संघाला तुम्ही सहाय्यक किंवा सपोर्टर म्हणून पुढे आलात त्याच्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ह्या सपोर्ट देण्यामागे काय विचार किंवा काय भावना होती एक समाजाचा घटक म्हणून? पहिले तर मासीचे आणि खो खो ऑस्ट्रेलियाचे दोघांचे अभिनंदन फॉर ऑर्गनायझिंग अँड फॉर देम टू गो टू इंडिया फॉर द कप. माझ्यासाठी म्हणजे मी काही जास्त खेळत वेळत नाही, पण बघतो सगळे खेळ. आणि रातचा जेव्हा फोन आला तेव्हा 3 शब्दांमध्ये इट वॉज व्हॉट सोल्ड मी द टू गिव्ह द स्पॉन्सरशिप. पहिला म्हणजे खो खो, आपला अस्सल मराठी खेळ, वर्ल्ड कप, गोईंग ऑन द वर्ल्ड स्टेज आणि ऑस्ट्रेलिया आपली टीम. या 3 शब्दांमध्ये आय वॉज सोल्ड अँड आय सेड की आय एम हॅपी टू डू वॉट एव्हर यू वॉन्ट. अँड थँकफुली फॉर ऑल ऑफ अस दे डिड व्हेरी वेल. आणि पुढच्या वर्ल्ड कपसाठी सुद्धा आपल्या सगळ्यांतर्फे मी म्हणतो त्यांना गुड लक आणि पुढच्या वेळेसचा कप परत घेऊन या. निश्चित निश्चित निश्चित. ह्या गप्पा अशाच कितीही वेळ चालू शकतील, पण स्वाभाविकपणे आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण एक शेवटचा प्रश्न मे बी राज आणि तेजस दोघांसाठी असू शकेल. याच्या पुढे काय, म्हणजे आता आपल्या संघाची याच्या पुढची पावलं काय आहेत? एक तर मला खो खो ऑस्ट्रेलियामध्ये वाढवायचं आहे. जसं आपण मगाशी गौरवच्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो की क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सिलेक्ट होणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि मग आपण कसं इन्व्हॉल्व राहतो स्पोर्टमध्ये. पण खो खो एकदमच वेगळा खेळ आहे, तो नवीन आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि ऑस्ट्रेलियासाठी खो खो खेळायला ची प्रॉबिलिटी खूप चांगली आहे, कारण प्लेयर्स कमी असल्यामुळे. म्हणजे संधी खूप चांगली आहे. संधीही चांगली आहे. त्यावेळेला माझं सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही खो खो ऑस्ट्रेलियाचे मेंबर्स व्हा आणि प्रॅक्टिस करा. तर आम्ही ऑस्ट्रेलियातलं फर्स्ट एवर खो खो ग्राउंड ओपन करतो आहे लिव्हरपूलला 23-24 मेला. आणि डेमो मॅचेस पण आहेत तेव्हा, आणि तिथे रेग्युलर कोचिंग चालू होईल खो खोच्या ग्राउंडवर. त्यामुळे माय सजेशन इज कम अँड जॉईन खो खो. येस, ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी राज सुरांना निश्चित कॉन्टॅक्ट करा. त्यांचा संपर्कासाठी नंबर आपल्या संमेलन समितीकडे असेल. तेजस, इथल्या तरुण मुलांसाठी तुला काही सांगायचं आहे का? तरुण नाही तर सगळ्यांसाठी खो खो खेळायला प्रयत्न करा. जरी आपल्याला वाटलं की म्हणजे इंजरीची रिस्क आहे किंवा जमणार नाही, एकदा या, खेळून बघा आणि परत नाही आले तर तुम्ही मला सांगा. कारण पहिल्यांदा खेळ खेळताना सगळ्यांना विचार असतो की मला जमेल का, आणि खेळायला सुरुवात केलं की असं वाटतं की परत ग्राउंडला कधी जाणार. आणि जसं राज सरांनी म्हटलं, संधी खूप आहे. आणि राज सर इज अ बिग एक्झाम्पल की खेळ इथं चालतो. कारण एक छोटीशी स्टोरी, वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये केनियाच्या अगेन्स्ट खूप एक्सपेक्टेशन होते आणि राज सर वॉज दॅट गोल्डन प्लेयर ज्यांनी सगळ्यात जास्त टाईम काढला आणि केनियाच्या प्लेयर्सला येडं करून सोडलं होतं असं म्हणता येईल. आणि व्हॉट्स नेक्स्ट म्हणण्यासाठी जसं खो खो ग्राउंड उघडतं आहे, जसं ऑपॉर्च्युनिटी वाढते आहे, सगळ्यांना चान्स आहे. सगळ्यांना म्हणजे इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन असायला पाहिजे. आणि ते असेल तर ॲज लॉंग एज तुम्ही येत राहाल, काहीतरी तरी होत राहील. दॅट इज ऑल. थँक्यू. थँक्यू.
हो, आम्ही वर्ल्ड कपला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा दोन्ही टीम्स होत्या. मुलांची पण टीम होती आणि मुलींची पण होती. अनफॉर्च्युनेटली मुलींच्या टीममधले प्लेयर्स आज येऊ शकले नाहीत. तसं तोच आम्ही ऑस्ट्रेलियात प्रयत्न चालू केलेला आहे. मुख्य म्हणजे कोणी डेडिकेटेड खो खोसाठी जागा देणे इट्स अ बिग थिंग. आम्ही स्कूल्स आणि कौन्सिल्सला अप्रोच करतो आहे. तसं आम्हाला एका लिव्हरपूलच्या स्कूलनी जागा दिली आहे. पण आम्ही तिथे एक नवीन डिझाईन करतो की रिमुवेबल पोल्स, की जे ग्राउंड हॉकी आणि खो खोमध्ये शेअर करता येईल अशा. हळूहळू प्रसार होणारच आहे यांचा. आहे ऑलरेडी आम्ही मेलबर्नमध्ये पण खेळतो, कॅनबेरामध्ये पण खेळतो. हो हो हो. सो आमचे प्रत्येक गावात एक एक कोच, एक्स प्लेयर्स कोचेस आहेत सध्या. आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये पण कॅनबेरा आणि मेलबर्नमधले प्लेयर्स होते. नक्की करतो शुअर. आणि तुम्ही परत गेल्यानंतर तुमच्या स्थानिक मराठी मंडळाला सांगा, ते यांच्याशी बोलतील. क्या बात है, क्या बात आहे. काकूंसाठी जोरदार टाळ्या. Good. Great. It will be good to have you as our members as well. Yes. मी नक्की. हां, एक मिनिट, मी निलिमा बेर्डेंना विनंती करतो. तुमचं नाव सांगाल का प्लीज? माझं नाव सिंधू गोरे. ओके. आणि मी 55 वर्षापूर्वी आम्ही इथे आलो. पण इथे खो खो आणि हुतुतू हे माहीतच नाही आहेत. हे आत्ता सुरू झालं आहे. आणि तुम्ही जेव्हा खो खोवर बोलणार म्हणालात तेव्हा मी म्हटलं मला इथे थांबून सगळं ऐकायलाच पाहिजे. आणि म्हणून मी म्हणते की कॅनबेरातही तुम्ही असं काहीतरी. नक्कीच तुमच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली निश्चितच ही पुढची वाढ होईल. कार्यक्रम संपायच्या अगोदर एक विशेष घोषणा. खो खो या खेळामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्याबद्दल राजसुरा यांना अभिमन्यू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, बरोबर? ते ऑलमोस्ट मागच्या जन्मी म्हणू आपण 1982 साली. सो इट्स रिअली अ प्राऊड मोमेंट फॉर अस. आपण या स्टेजवरच्या गप्पा तरी आपण आत्ता इथे थांबूया. पण पुन्हा एकदा निलिमा आणि आनंद दोघांचे मनापासून आभार आणि तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन. आता मी कार्यक्रमाची सूत्र कमिटीच्या मेंबर्सच्या ताब्यात देतो. हॅलो उमेशजी. कोण? हां, तेच कमिटीचे मेंबर. ठीक आहे. तुम्ही इथेच थांबा. एक खुर्ची आत ठेवा. बोला ना वहिनी. कुठे जाऊ नका वहिनी, इथेच थांबा. मी थांबा. हॅलो सप्रेम नमस्कार. आपल्या खो खो टीमचं जे कौतुक आपण ऐकलेलं आहे ते असं नुसतं कोरडं कौतुक आपल्या मराठी मंडळात, मराठी असोसिएशनमध्ये किंवा संमेलनात होऊ शकत नाही. तर ते छान कौतुक होण्याकरता आजच्या आपल्या संमेलनाचे, यावेळेच्या संमेलनाचे एक प्रमुख प्रायोजक, स्पॉन्सरर श्री श्रीकांत धुमाळ इथे उपस्थित आहेत. आणि श्रीकांत गेले अनेक वर्ष आपल्यात मराठीत मंडळाकरता सातत्याने उभा आहे. पाठीचा कणा ज्या पद्धतीचा असतो की जो दिसत नाही पण त्याचा अतिशय उपयोग असतो, हे 50 आणि 55च्या पुढे जास्त कळायला लागतं. त्यातलाच मी एक आहे. तर सांगायचा उद्देश असा की श्रीकांत पाठीच्या कण्यासारखा मराठी मंडळाकरता कायम उभा असतो की जो पटकन दिसत नाही. आज त्याला बघून घ्या. तर केम क्रोम
नावाची एक त्याची कंपनी आहे, त्याबद्दल तो 1 मिनिटात सांगेल आणि मग आपण जे आपले खो खोचे जे कोणी कलाकार आहे, म्हणजे जे खो खोच्या बाबतीत आज ज्यांचं आपण कौतुक केलं आहे त्यांचं आपण छान पद्धतीने कौतुक करूया. नमस्कार, माझं नाव श्रीकांत धुमाळ. मी जी लॅब माझी स्वतःची आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला मराठीत किती एक्सप्लेन करणं शक्य आहे मला माहीत नाही आहे, परंतु माझी जी लॅब आहे ती फेडरल गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅब आहे. माझ्याकडे फेडरल गव्हर्नमेंटचं लायसन्स आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्या लॅबमध्ये जी औषधं टेस्ट होतात आणि ते टेस्ट झाल्यानंतर मग ती सर्टिफाय केल्यानंतर ती मार्केटमध्ये विकली जातात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला केमिस्ट वेअरहाऊस किंवा केमिस्ट शॉपमध्ये औषधं मिळतात, त्यातली मॅक्सिमम औषधं मी सर्टिफाय केलेली आहेत. कारण थँक्यू. आणि तर त्यामुळे कसं आहे की आपले संपूर्ण ऑस्ट्रेलिया आपलं क्लायंट आहे, युरोप आहे, अमेरिकेतले बरेच क्लायंट्स माझे आहेत. आपल्याकडे मार्केटिंग काहीच नाही आहे, कारण मार्केटिंग इज अवर क्वालिटी बेसिकली. त्यांना माहिती आहे की श्रीकांतकडे कुठलंही औषध गेलं म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल्स, इंजेक्शन्स, दॅट विल बी फुल्ली टेस्टेड करेक्टली आणि आम्ही करेक्ट रिपोर्टच देऊ. तर त्या अनुषंगाने आमची ती लॅब आहे आणि तिथे आम्ही सगळं टेस्टिंग करतो. त्याप्रमाणे आम्ही दुसरी एक लॅब आमची आहे, ती आहे नाटा अप्रूव्ड फूड लॅब. त्या ठिकाणी आम्ही ब्रेड, बिस्किट, चॉकलेट, पिझ्झा ही सगळी फूडचे आयटम आम्ही त्याबरोबर टेस्ट करतो. तर एका ठिकाणी फूड आयटम, एका ठिकाणी प्युअर सगळी औषधं आम्ही टेस्ट करतो. म्हणजे आणि त्याप्रमाणे आम्ही ते सर्टिफिकेट इश्यू करून आम्ही ते सांगतो की येस, ही औषधं किंवा हे फूड ऑस्ट्रेलियन लोकांना खायला किंवा गोळी खायला हे व्हॅलिड आहे किंवा खरोखरच चांगल्या क्वालिटीचं आहे. तर हेच माझी थोडक्यात छोटीशी ओळख आहे. एवढं काही खास नाही आहे, परंतु प्रयत्न करतो आहे चांगलं करण्याचा. थँक्यू. नाही नाही, तुमचं होऊ दे, मग मी बोलते. ओके, संपवायच्या अगोदर मी एकच सांगेन की खो खो आता ज्या पद्धतीने पिकअप केला जातोय आपल्या देशात, आता इथे सिडनीमध्ये, तर आय वुड रिक्वेस्ट all of you being individuals or as companies to come forward and support Kho-Kho, because I'm proud to say I'm not just a mother of the 2 brilliant kids, but I'm also a wife to my husband Sandeep, who came forward to support this team in the initial stage when it was really required. And we will be going forward supporting, but yes, I would request people as individuals or as companies to come forward and support. Thank you. थँक्यू निलिमा वहिनी. आणि आता आपण श्रीकांतकडून राज सुरात यांचा सत्कार करूया. रीनाकडून श्रीकांतकडे, श्रीकांतकडून राजकडे. थँक्यू. आता सत्कार करूया तेजस जगताप यांचा. आता आपण सत्कार करूया मिसेस निलिमा जगताप यांचा. आणि आनंद पानसरे. थँक्यू श्रीकांत, रीना आणि सगळे खो खोचे मान्यवर, आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता ह्या कार्यक्रमानंतर आपल्या मराठी लोकांचा अस्सल कार्यक्रम म्हणजे चहा पिणं, आणि त्याच्यानंतर वारसा नावाचा फॅन्टास्टिक कार्यक्रम तुमच्याकरता सादर होतो आहे. तर चहा पिऊन मस्तपैकी ॲक्शन पॅक होऊन परत तयार होऊया. थँक्यू.